कोकणची संस्कृती, तिथला निसर्ग आणि तिथल्या माणसांची सर्वांनाच कायम भुरळ पडत आली आहे। अशांपैकीच एक म्हणजे सुमित्रा महाजन। कोकणातल्या एका छोट्याशा गावातली ही मुलगी आज लोकसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाली आहे। ज्या मातीने त्यांच्यावर संस्कार घडवले त्या संस्कारांचं ऋण फेडण्यासाठी ही माहेरवाशीण कोकणात आली आहे। या कोकण कन्येचं जागोजागी तोंड भरून कौतुकही होत आहे। गोमू माहेरला जाते हो नकवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, हो तिच्या गोवाला कोकण दाखवा। चिपळूणमधली स्वागताची ही होर्डिंग्स आहेत एका माहेरवाशिणीसाठी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासाठी। पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सुमित्राबाई माहेरी आल्या। त्यांचा कॉन्व्हॉय चिपळूणमध्ये दाखल होता चिपळूणकरांनी या माहेरवाशिणीचं जोरदार स्वागत केलं। सुमित्राबाईंचाही चेहरा फुलला। आपल्या लोकांना भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर लपू शकला नाही। ज्या शाळेत सुमित्राबाई शिकल्या त्या शाळेतल्या चिमुरड्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। सुमित्राबाईंचं शिक्षण चिपळूणमध्येच झालंय, मग त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या वर्गमैत्रिणी आल्या नसत्या तरच नवल। कसं सांगू, आपण जसं म्हणतो ना की वरतून येत होते तेव्हापासून ते जुनं गाणं मला आठवत होतं, कविता खुणा गावाच्या दिसू लागल्या। मला तर नेहमी वाटायचंच की मी इथून संस्कार घेतले, हे मी नेहमीच म्हणते। आणि म्हणून आज त्या ठिकाणी जाऊन आले मी की लक्ष्मीनारायण देवस्थान जे आहे तिथे शाखा लागायची, आमची पूर्वी समिती लागायची, व्याख्यानमाला होती, तिथे आम्ही जायचो। तिथे ज्या व्याख्यानमाला व्हायच्या त्या व्याख्यानमालेत आम्ही जायचो, ऐकायला जायचो। आमच्या वडिलांची खूप चांगली व्याख्यानं तिथे झाली हे आम्ही ऐकून आहोत। तर हे सगळे आणखीन असे अनेक ठिकाणी जे संस्कार झाले तर ते आज परत म्हणतात तसं उजळणी त्याची होते। चिपळूणमध्ये दाखल होताच सुमित्रा महाजन यांनी जुना कालभैरव, नवा कालभैरव, लक्ष्मीनारायण मंदिर, गणपती मंदिर अशा प्रसिद्ध स्थळांना भेट दिली। प्रत्येक ठिकाणीच या माहेरवाशिणीचं जोरदार स्वागत केलं गेलं। देशाच्या सर्वोच्च पदाचं वलय Z+ सिक्युरिटी हे सारं काही दूर ठेवत सुमित्रा महाजन आपल्या माणसांमध्ये मिसळल्या। चिपळूणातील बेंदरकर आळी आणि परिसरातील गल्लीतले रस्ते पायी चालत त्या ठिकाणच्या ओळखीच्या मंडळींना हाय हॅलो करत सुमित्रा महाजन खऱ्या खुऱ्या माहेरवाशिणी सारख्याच फिरल्या आणि भावूकही झाल्या। खरं आहे, चिपळूणमध्ये आम्ही सगळ्या गावाचे म्हणून वाढलो। खरं सांगायचं एक गावाने आधार दिला आम्हाला। आम्ही काय असे खूप श्रीमंता घरची लोक नाही आम्ही, पण त्या याच्यात सुद्धा संघाच्या संस्कारातून गावच्या लोकांनी जो एक आधार दिला, कुठेतरी एक ताकद दिली आम्हाला, ती आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाची। सुमित्राबाई सर्वाधिक रमल्या त्या आपल्या मैत्रिणींबरोबर। चिपळूणच्या सरोज नेने यांच्याशी सुमित्रा महाजन यांची खास गट्टी। मैत्रीण सर्वोच्चपदी विराजमान झाल्यावर सर्वच वृत्तपत्रात छापून आलेली कात्रणं सरोज नेने यांनी जपून ठेवली आहेत। आज सुमित्रा महाजन चिपळूणात दाखल होताच या दोन मैत्रिणी भेटल्या आणि पुन्हा एकदा सर्व जुन्या आठवणींना उजाळा दिला। पण त्यांनी जे पत्रात लिहिलं होतं ते खूप हे होतं। ते म्हणाले, तुमचं हे वाचलं, अभिनंदन तर केलं त्यांनी, पण म्हणे पहिल्यांदा मला आश्चर्य असं वाटलं, त्या बाईने लिहिलं होतं एका पत्र की तुम्ही काही इथल्या, तुमचं राजकारण इथे नाही, तुम्ही इथल्या मतदारसंघातल्या कोणी नाही, किंवा तुम्ही इथे खासदार नाही, आमदार नाही, इथल्या कोणी नाही, पण तुम्ही अध्यक्ष झाल्यावर पूर्ण चिपळूणमध्ये आणि शाळेच्या आसपास ज्या म्हणे तुमच्या नावाची मोठी मोठी पोस्टर लागली होती, मलाही हे माहिती नव्हतं, हे त्यांच्या पत्रातून मला कळलं। माहेरवाशिणीचं असं कौतुक असतं हे मला त्याचं एक आतून हे झालं। कोकणात विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून सुमित्रा महाजन यांचा सत्कार होतोय। एका छोट्याशा गावातून देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या या कोकण कन्येला गौरवण्यासाठी या सोहळ्यांना मोठी गर्दी होईल। पण त्यांचं आगमन होताच त्यांना भेटायला आलेल्या त्यांच्या समवयस्क मैत्रिणी आणि त्या ज्या शाळेत शिकल्या त्या शाळेतल्या विद्यार्थिनींनी केलेलं त्यांचं स्वागत हे सारं काही पाहून ही माहेरवाशीण अक्षरशः भारावून गेली आहे। अमोल कलई, साम टीव्ही, चिपळूण।